नमस्कार छोट्या मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं बालसंस्कार कथामध्ये. आज आपण ऐकणार आहोत एक खूपच छान गोष्ट, हुशार कावळा. चला तर मग गोष्ट सुरू करूया. एका घनदाट जंगलात एक कावडा राहायचा. तसे तर जंगल खूप सुंदर आणि हिरवेगार होते. सर्व पशुपक्षी तिथे आनंदात राहत होते. तसेच हा कावळा देखील खूप आनंदात राहत होता. पण एकदा काय झाले, एका वर्षी पाऊसच पडला नाही. त्यामुळे त्या जंगलात कोरडा दुष्काळ पडला व झाडे, तलाव, सरोवर सर्व अगदीच वाळून गेले. सर्व पशुपक्षी जंगल सोडून जाऊ लागले. तसेच कावळा देखील जंगल सोडून जायला लागला. तर वाटेत कावळ्याला तहान लागली. तो इकडे तिकडे पाहू लागला, कुठे पाणी मिळते आहे का. उडत उडत तो एका गावाजवळ येऊन पोहोचला. त्याला तिथे एक माठ दिसला. त्याला खूप आनंद झाला. तो जाऊन त्या पाण्याच्या माठावर बसला. त्याने आत डोकावून पाहिलं. खरंच पाणी होतं, पण फार खाली. त्याने चोच घालायचा प्रयत्न केला, पण पाणी फारच खोल होतं. आता त्याला काहीतरी उपाय शोधावा लागणार होता. कावळा थोडा विचारात पडला. अचानक त्याला जवळच काही लहान दगड दिसले. त्याने एक एक दगड उचलला आणि माठात टाकू लागला. 1, 2, 3 आणि मग काय, हळूहळू पाणी वर येऊ लागलं. कावळा खुश झाला आणि आणखी दगड टाकत राहिला. शेवटी पाणी इतकं वर आलं की कावळ्याने आपली चोच पाण्यात घालून गार गार पाणी प्यायले. त्याची तहान भागली आणि तो आनंदाने आकाशात उडून गेला. तात्पर्य: मेहनत आणि बुद्धी वापरल्यास काहीही अशक्य नाही. तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बालसंस्कार कथाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत.